नमस्कार, मी दीपक डवर. आपण पाहता एज्युडिक यूट्यूब चॅनल. आज आपण इंटरॅक्टिव्ह कंटेंटमधील चौथा व्हिडिओ हा पाहतो आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारचा कंटेंट कसा तयार करायचा हे पाहतो आहे. यासाठी माय अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर येथे जे ऑप्शन येत आहेत त्याच्यामधील ट्राय आउट H5P येथे क्लिक करतो. यानंतर येथे टाईप आहेत इंटरॅक्टिव्ह कंटेंटचे. यामधील एक्झाम्पल अँड डाउनलोडवरती क्लिक करतो. येथे अनेक प्रकारचं कंटेंट अवेलेबल आहे, ज्यामधील फाइंड हॉटस्पॉट हा कंटेंट मी निवडतो. इथे एक्झाम्पल एक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये क्वेश्चन इथे पहा, विच ऑफ दीज बेरीज इन द नेम आफ्टर ए टाउन इन टर्की. आता यातल्या कोणत्या बेरीज, आपल्याला यातील बेरीजपैकी एक बेरीज निवडायची आहे. यामध्ये समजा येथे मी क्लिक करतो तर उत्तर चुकीचं आहे असं सांगितलं आहे, म्हणजे येथे हॉटस्पॉट लावलेले आहेत आणि आपण यातील योग्य ठिकाणी क्लिक करणं अपेक्षित आहे. येथे क्लिक केल्यानंतर करेक्ट उत्तर असं आलेलं आहे. आता अशा प्रकारचा विज्ञानमधील घटक आहेत, ज्या ठिकाणी एखाद्या आकृत्या आहेत आणि त्या आकृत्यांच्यावरती आपल्याला नावं द्यायची आहेत किंवा निश्चित अशा प्रकारचा एक घटक आपल्याला चित्रामध्ये निवडायला विद्यार्थ्यांना सांगायचा आहे. त्यावेळी अशा प्रकारच्या प्रश्नाचा वापर आपल्याला करता येईल. यासाठी आपल्याला माहीत आहे की येथे रियूज नावाचं बटन असतं, त्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर हा कंटेंट इथे डाउनलोड होईल. आता डाउनलोड झालेला कंटेंट मी इथे लॉग इनवरती क्लिक करतो. त्यानंतर ट्राय आउट H5P वर क्लिक करतो. अपलोड या ऑप्शनमधून मी तो कंटेंट अपलोड करू शकतो. इथून आपण डाउनलोड्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड झालेला हा कंटेंट जो आहे फाइंड द हॉटस्पॉट, यावर मी क्लिक करतो. ओपन बटनावरती क्लिक करतो आणि त्यानंतर यूजवरती क्लिक करतो. हा कंटेंट अपलोड होतो आहे. येथे आपल्याला एका इमेजची आवश्यकता आहे. तुम्ही शक्यतो पाठ्यपुस्तकामधील इमेज निवडावी. इथे बॅकग्राऊंड इमेज म्हणलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला इमेज अपलोड करायची आहे पाठ्यपुस्तकामध्ये. फाइंड द हॉटस्पॉट टायटल आहे, हे तुम्ही बदलू शकता. आता ही इमेज मी काढून टाकतो. आता इथे आपल्याला आपली अभ्यासक्रमामधील इमेज इथे टाकायची आहे आणि त्यानंतर मग हॉटस्पॉट निवडायचे. आता पहिल्यांदा मी इंटरनेटवर जाऊन इमेजेस निवडतो. गुगलमध्ये गेलेलं आहे आणि इथे इमेजेसवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मला प्राणी ओळखायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. योग्य प्राण्यावर क्लिक करा असा. उदाहरण म्हणून आपण पाहतो, या ठिकाणी आपण कोणताही प्रश्न घेऊ शकतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण गुगलवरती इमेजेस सर्च करतो त्यावेळी टूल्सवरती क्लिक करायचं आहे. टूल्सवरती क्लिक केल्यानंतर क्रिएटिव्ह कॉमन लायसन, येथे दोन लायसन असतात, क्रिएटिव्ह कॉमन आणि कमर्शियल. क्रिएटिव्ह कॉमन याचा अर्थ कोणीही ते डाउनलोड करू शकतं आणि वापरू शकतं, आणि कमर्शियलमध्ये मात्र त्या गोष्टी ही व्यावसायिक उद्देशासाठी किंवा पेड स्वरूपाच्या असतात. त्यामुळे शक्यतो क्रिएटिव्ह कॉमनमधून आपण इमेजेस डाउनलोड करून घ्यायचे. क्रिएटिव्ह कॉमनवरती मी इथे क्लिक केलेलं आहे, म्हणजे आता ज्या काही इमेजेस दिसत आहेत त्या सर्व इमेजेस क्रिएटिव्ह कॉमनमधल्या आहेत. आता इथे मी सर्च केलेलं आहे ऑल वाईल्ड ॲनिमल. इथे वाईल्ड ॲनिमलचे चित्र दिसत आहेत. त्यामधील एका चित्रावरती मी क्लिक करतो आणि इथून राईट क्लिक करून सेव्ह इमेज ॲज असं म्हणतो. इथे इमेजेस तुम्ही सेव्ह करून घ्या. मी इथं ऑलरेडीच वाईल्ड ॲनिमल नावाची टाईप करून इथे सेव्ह केलेली आहे इमेज. मी कॅन्सल करतो. आता क्रिएट इंटरॅक्टिव्ह कंटेंट या ठिकाणी मी येतो आणि इमेजेस मला ती ॲड करायची आहे. आपण ती डाउनलोडमध्ये ठेवलेली होती, तर डाउनलोडवरती क्लिक आहे. ही इमेज आहे ती, तिला सिलेक्ट करतो मी, ओपन म्हणतो. ती इमेजेस इथे अपलोड झालेली आहे. आता आपल्याला सद्यस्थितीला बॅकग्राऊंड इमेज हा पॉईंट चालू आहे आपला. आपण आता हॉटस्पॉट कुठे नेमका ठेवायचा आहे ते निवडणार आहोत, म्हणून स्टेप 2 वरती क्लिक करतो. स्टेप 2 वरती क्लिक केल्यानंतर इथे क्वेश्चन तुम्हाला इथे द्यावं लागेल. आता मला इथे क्वेश्चन इथे द्यायचं आहे, जिराफ जिराफच्या चित्रावर
क्लिक करा हा मी इथे क्वेश्चन त्यांना दिलेला आहे. आता येथून तुम्ही इथे दोन ऑप्शन आपले आहेत, गोलाकार आणि तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत, गोलाकार हॉटस्पॉट निवडावं लागेल किंवा चौकोनाकृती. आता मी येथील गोलाकार हॉटस्पॉट निवडतो आणि ज्या ठिकाणी जिराफ आहे करेक्ट, डन. आता हा हॉटस्पॉट इथे तयार झालेला आहे, हा मी उचलून या ठिकाणी नेतो आणि येथे जिराफचं चित्र ज्या ठिकाणी आहे तेवढ्या एरियामध्ये त्याला मला विस्तृत करावं लागेल या पद्धतीनं. आता जर मला याच्यामध्ये काय बदल करायचा असेल तर इथे मला एडिट बटनावरती क्लिक करावं लागेल. आता मी काय करतो, पुन्हा एकदा हॉटस्पॉट एक नवीन घेतो. हा हॉटस्पॉट इथे करेक्ट आपण म्हटलं आहे, हा योग्य हॉटस्पॉट आहे. आता या ठिकाणी आपल्याला देखील हॉटस्पॉट टाकायचे आहेत, मात्र ते चुकीचे टाकायचे, चुकीचे आहेत म्हणून सांगावं लागेल. हॉटस्पॉट घेतलं आहे, करेक्टला मी क्लिक करत नाही, मात्र इथे डन म्हणतो. किंवा इथे तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल, उत्तर चुकीचं आहे, उत्तर चुकीचे आहे. असं मी या ठिकाणी देतो, हे उत्तर चुकीचं आहे आणि फीडबॅक तो दिलेला आहे. या ठिकाणी देखील आपण फीडबॅक देणं गरजेचं होतं. हा हॉटस्पॉट इथे तयार झालेला आहे, तो मोठा करून घेतो आणि तो या खोला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी नेऊन ठेवतो. म्हणजे येथे क्लिक केल्यानंतर त्याला सांगेल की हे उत्तर तुमचं चुकीचं आहे. पुन्हा मी काय करतो, येथील पहिल्या हॉटस्पॉटवरती मी क्लिक करतो आणि एडिट बटनावर क्लिक करतो आणि फीडबॅक इथे आपण दिलेला नव्हता, उत्तर बरोबर आहे असा फीडबॅक देतो. असा फीडबॅक दिलेला आहे, डन म्हणलेला आहे. आता पुन्हा एकदा मी हॉटस्पॉट घेतो आणि इथे लिहितो उत्तर चुकीचे आहे, उत्तर चुकीचे आहे. हे कॉपी करून घेतो कारण याचा पुन्हा वापर करावा लागेल. डन म्हणतो. हा हॉटस्पॉट जो आहे तो मोठा करून घेतो आणि तो या ठिकाणी टाकतो. म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर हे उत्तर नाही असं सांगेल. त्यानंतर पुन्हा मी हॉटस्पॉट एक घेतो, फीडबॅक तो कॉपी केला होता तो पेस्ट करतो. इथे करेक्टवरती क्लिक करायचं नाही, नाहीतर उत्तर बरोबर आहे असं सांगेल. डन म्हणतो आणि हा हॉटस्पॉट जो आहे तो मोठा करून घेतो आणि ड्रॅग करून इथे सिंहावरती टाकतो. पुन्हा वेगळा एक हॉटस्पॉट घेतो, उत्तर चुकीचं आहे असं म्हणून सांगतो आणि डनवरती क्लिक करतो. आता हा हॉटस्पॉट देखील मोठा करून घेतो आणि हा चित्त्यावरती ठेवतो इथे. या पद्धतीने आपण सर्व गोष्टी केलेल्या आहेत. रिट्राय बटन किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर बदल करायचा असेल टेक्स्टमध्ये, पुन्हा प्रयत्न करा किंवा बंद करा तर तुम्ही टाकू शकता त्या पद्धतीने. आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती मी क्लिक करतो. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो हा प्रश्न आलेला आहे, जिराफच्या चित्रावरती क्लिक करा. आता जिराफ येथे आहे, मी दुसऱ्या ठिकाणी क्लिक करून पाहतो, उत्तर चुकीचे आहे असा मॅसेज आला. रिट्राय करा वर क्लिक करतो, पुन्हा इथे उत्तर चुकीचे आहे म्हणून सांगतो. म्हणजे विद्यार्थी योग्य चित्रावरती क्लिक करत नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर बरोबर आहे असा प्रतिसाद मिळणार नाही. या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सराव देऊन आपण एक चांगल्या प्रकारची कृती ज्यामध्ये चित्रामधील योग्य भागावर क्लिक करा यासाठी या कृतीचा आपण अवलंब करू शकतो. आता आपल्याला लिंक शेअर करायची असेल तर व्ह्यू बटनावरती क्लिक करा पुन्हा एकदा आणि त्यानंतर इथे वरची जी लिंक दिसत आहे त्या लिंकवरती क्लिक करून ही विद्यार्थ्यांना पाठवा. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहिला. चॅनल सबस्क्राईब करा.